धुळे तालुक्यातील 8000 लोकवस्तीचे लामकणी गाव बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहे. सरासरी पर्जन्यमान 300 मिलीमीटर आहे. अवैध वृक्षतोड आणि चराईमुळे गावालगतचा डोंगरमाथा हुगडा बोडका झाला होता. 90च्या दशकात गाव भीषण पाणी टंचाईला सामोरे गेले. यावर मात करण्यासाठी डॉक्टर नेवाडकरांच्या मार्गदर्शनाखाली गाव एकत्र आले. गावालगतच्या 400 हेक्टर डोंगर उतारावर वन संरक्षणाचे, जल आणि मृद संधारणाचे काम लोकसहभागातून करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यासाठी सन 2001 मध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. प्रथम श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. हाथ बनाना, साथी हाथ बनाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे. वन विभागामार्फत रोजगार हमी योजनेतून सलग समतर तरांचे काम दरवर्षी 50 हेक्टर याप्रमाणे आतापर्यंत 310 हेक्टरवर करण्यात आली. इंडो जर्मन सोसायटीने वॉटर संस्थेमार्फत रुपये 1.5 लाखाची मदत केली. ग्रामस्थांनी रुपये 65,000चे आर्थिक दान केले. याबरोबरच टप्प्याटप्प्याने चराई आणि कुऱ्हाडबंदीचे क्षेत्र वाढविण्यात आले. या कामांमुळे पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यात आला. परिणामी गवताची आणि झाडांची जोमदार वाढ झाली. लोकसहभागासाठी दरवर्षी विविध जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. कीर्तनातून मार्गदर्शन, तज्ञ मान्यवर व वनाधिकाऱ्यांची वेळोवेळी व्याख्याने आयोजित करण्यात आली. चराई बंदीसाठी दरवर्षी जून महिन्यात ग्रामसभा बोलावून चर्चा करण्यात आली. विद्यार्थी सहभागासाठी ग्रीन आर्मीची स्थापना करून दरवर्षी वृक्षदिंडी, बी रोपण व वृक्षारोपणाची कामे करण्यात आली. या कामी विद्यार्थी व शिक्षक वृंद सक्रिय सहभाग घेत असतात.
या सर्व कामांचा परिणाम म्हणजे पूर्वी बोडका असलेला डोंगर माथा हिरवाईने नटलेला आहे. गवत व झाडोरा प्रचंड प्रमाणात वाढला असून पशुपक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. पूर्वी 4 वर्षापूर्वी आम्ही अक्षरशः गुजरातमध्ये पोट भरण्याकरता जात होतो. ही योजना ज्यापासून सुरुवात झाली त्या टायमापासून आम्ही 1 किलो गावामध्येच आम्ही काम करतो आणि चांगल्यापैकी आम्हाला रोजंदारीही मिळते, टायमाला पगार मिळते. एवढं 4 वर्षाचं काम आम्ही पूर्ण करून सुद्धा आता आमच्या गावामध्ये बऱ्याचशा आमच्या समस्या सुटल्या, चाऱ्याच्या समस्या सुटत आहेत. पाणी पण चांगलं आहे आमच्या गावात, विहिरींना पाणी आलेलं आहे, शेतीवाल्यांचा फायदा झालेला आहे. आमच्या मजुरांचे दिवस एवढे शांततेने चांगल्यापैकी पास झालेले आहेत. वर्षा अगोदर माझ्याकडे जे काही गावात जे ढोरं म्हशी काही गाई आहेत ती आम्हाला विकायची पाहिजे आली होती. आता मात्र तो प्रसंग राहिला नाही. ते मोठं संकट होतं आमच्यावर, ते दूर झालंय. आता आम्हाला कोणत्या गोष्टीची अडचण नाही. पाणीपासून चाऱ्यापासून आम्हाला भरपूर पाणी आहे. सुपुत्र डॉक्टर नेवारकर यांनी आमची एक मीटिंग बोलवली आणि ते गाव जरी आमचं 8-10 लोकसंख्येचं असलं तरी गावात भरपूर गटातटाचं राजकारण होतं. पण तो डॉक्टरांनी ज्यावेळेस मीटिंग बोलवली त्यावेळेस आम्ही सर्वांनी संघ मानला की या कामासाठी कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आणि आपण डॉक्टर साहेबांच्या पाठीशी राहून आपल्याच गावाचा विकास आपल्याला घडवून आणायचा आहे. या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि या कामासाठी सर्व गावकऱ्यांची मिटिंगा वेळोवेळी घेतल्या. चराईबंदी कुऱ्हाडबंदीच्या विषयी त्यांना समजूतदारपणे त्यांना कल्पना दिली, त्यांच्या वेळोवेळी समस्या. त्याचप्रमाणे या कामापासून आज आम्हाला एवढा मोठा फायदा मिळाला आहे की पूर्वी दुष्काळ पाण्याचा चाऱ्याचा फार मोठा गरज भासायची, तर आज आम्हाला चारा आणायला कुठं बाहेरगावी जावं लागत नाही किंवा आमची गुरंढोरं शेकू तालुक्याच्या मानमुळ्या असं पहाड होता तिथपर्यंत पाठवावी लागत होती. आज ती परिस्थिती आमच्यावर राहिलेली नाही. डॉक्टर माधवराव चितळे यांनी प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर ते म्हणाले, लामकाणीच्या पाणलोट क्षेत्रात चराईबंदी करून समतलच्या खोदून जे परिवर्तन सुरू केले आहे, नाले बांधून जो पाणीसाठा वाढवला जात आहे, गवताळ प्रदेशाचा विस्तार होत आहे, ही भावी समृद्धीच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आहे. निसर्गाच्या देणगीचा असाच वाढता विकास होऊन गाव सुखी समृद्ध हो हीच अपेक्षा. वन खात्याने किती लागवड केली ते उद्ध्वस्तच होतात आणि याचं एकमेव कारण असेल. खरं म्हणजे निसर्गासारखा चांगला रोपणकार, चांगला संयोजक असं दुसरं कोणीच नाही. फक्त त्या निसर्गाला डिस्टर्ब करू नका, त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. याचा नेमका अर्थ असा की जेव्हा आमची गुरं ही जंगलात जात असतात किंवा आमची कुऱ्हाड जंगलात जात असते आणि ती कुऱ्हाड आणि ही गुरं सबंध जंगल उद्ध्वस्त करतात. फक्त जंगल उद्ध्वस्त होतात असं नाही, तर जंगलातील माती सबंध खलास होते, खडक फक्त दगड तिथं अस्तित्वात असतो आणि मग पुढे गवत येणं किंवा वनस्पती होणं याच्याशी काही संबंध नसतो. पण ज्यावेळेस ही सबंध गुरज आम्ही थांबवलीत, कुऱ्हाड थांबवली, तर निसर्ग त्याचं काम करत असतो. मग गवत उगवणार, ते वाढणार, वाळणार, त्याचं ह्युमस तयार होणार, पुढच्या वर्षी ती सबंध माती तशीच थांबणार आणि मग परत नवीन निर्मिती होणार. आणि याच्यातनं लांबकानीच्या लोकांनी जे सबंध काम केलेलं आहे, खरं म्हणजे मला आभार मानावेसे वाटतात त्यांचे. आणि फार नियोजनबद्ध हे संबंध चाललेले. म्हणजे मोठ्याच लोकसंख्येचं असलेलं गाव, अनेक राजकीय पक्ष असलेलं गाव, पण ह्या एका गावासाठी डॉक्टर नेवारकरांनी की त्यांचा खरं म्हणजे अर्थार्थ या कामाचे काही संबंध नाही, कारण त्यांचा व्यवसाय मोठा आहे, डॉक्टरकीचा आहे, खूप मोठं काम आहे, पैसाही त्याच्यात भरपूर आहे. पण असली कुठली तरी वेडी माणसं असतात आणि या वेड्या माणसाने गेल्या 5 वर्षापासून संबंध गावाला एकत्र आणून वेगवेगळे प्रबोधन करून वेगवेगळे कार्यक्रम करून लोकांना सहमती दर्शवून आणि लोकांच्या सहमतीने, लोकांच्या सहभागाने हे संबंध चराईबंदी आणि ते विहिरींमुळे आज दुष्काळ असला इथं आतापर्यंत फक्त 3 इंच पाऊस पडलेला आहे. म्हणजे पाऊसच नाही असं म्हटलं तरी चालेल. तरी ह्या संबंध विहिरी जिवंत होऊन एवढाच भाग फक्त सगळा हिरवागार आहे, उत्पादित आहे, बाकी संबंध वाळून गेलेले आहे. 3 डिसेंबर 2006 रोजी माननीय जिल्हाधिकारी भास्करराव मुंडे यांनी गावाला भेट देऊन जलसंवर्धनासाठी केलेल्या कामाची पाहणी केली.
345 मिलीमीटर पाऊस असताना डिसेंबर महिन्यात ओसंडून वाहणाऱ्या कूपनलिकेचे जलपूजन केले. जुलै 2008च्या काळात संपूर्ण राज्य भीषण चारा टंचाईला सामोरे जात असताना लामकाणीच्या वनक्षेत्रातून परिसरातील 20 ते 25 खेड्यांना समितीने साधारण 600 मेट्रिक टन चारा उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांनी तो कापून नेला. त्यामुळे हजारोंच्या संख्येने गरीब शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचवता आले. ऑगस्ट 2008 राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव माननीय डांगे यांनी लामकाणी वनक्षेत्रास भेट देऊन ग्रामस्थांनी केलेल्या कामांची माहिती घेऊन त्यांचे कौतुक करून प्रोत्साहित केले. प्रथम क्रमांकाचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ग्रामस्थांनी व ग्रीन आर्मीच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडून पदन्यास करून व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला व हे काम पुढे असेच चिरंतन टिकवण्याचा निर्धार केला.